आणि यानंतर आतापर्यंत घडलेल्या महत्त्वाच्या 100 घडामोडींचा महाफास्ट आढावा घेऊया। बारामतीची जागा राष्ट्रवादीला मिळाल्यास सुनेत्रा पवार उमेदवार असतील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं मोठं विधान। 2014 मध्येच पक्षश्रेष्ठींकडून भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय, 2016-17 मध्येही भाजपसोबत जाण्याचा निर्णय झाला। खाती आणि पालकमंत्रीपदही ठरलं होतं। सुनील तटकरेंचा TV9चा लोकसभेच्या महासंग्राम कार्यक्रमात गौप्यस्फोट। पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडी सोडून पुन्हा भाजपमध्ये जायचं होतं। दस्तूरखुद्द राऊतांनी मला सांगितलं, सुनील तटकरेंचा मोठा दावा। अजितदादांना उपमुख्यमंत्री केलं म्हणजे मेहरबानी नाही। अजितदादा उपमुख्यमंत्री झाले नसते तर महाविकास आघाडी सरकार 8 दिवसही राहिलं नसतं। आमदारांच्या मनात स्फोट झाला असता। सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। महिलेनं खासदार महिलांवर टीका करणं दुर्दैवी, सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांवर केलेल्या टीकेवर तटकरेंची प्रतिक्रिया। आमच्यासाठी परतीच्या प्रवासाचा विषय संपला, निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे आमच्याकडेच बघा कोण कोण येतंय, अनेक जण आमच्याकडे येणार, सुनील तटकरेंचा दावा। दिल्लीमध्ये भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठकीत 16 राज्यांच्या लोकसभा उमेदवारांच्या नावावर चर्चा। महाराष्ट्रातील उमेदवारांच्या नावांवर मात्र कालच्या बैठकीमध्ये चर्चा नाही। वाराणसीतून मोदी आणि गांधीनगरमधून पुन्हा अमित शहा लोकसभा लढवणार। नितीन गडकरींना पुन्हा नागपुरातून तिकीट मिळणार असल्याची सूत्रांची माहिती। आज लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता। नितीन गडकरींना नागपुरातून उमेदवारी देण्याची एकमतानं मागणी। नागपूर लोकसभा निरीक्षक मनोज कोटक, अमर साबळेंकडे मागणी। निरीक्षकांनी अहवाल रात्रीच पक्षश्रेष्ठींना मेल केल्याची माहिती। लोकसभेच्या जाहीरनाम्यासाठी भाजप जनतेचं मत जाणून घेणार। राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून जनतेच्या सूचना मागवल्या जाणार। 15 मार्चपर्यंत सूचना पक्ष कार्यालयात पाठवण्याचं नागरिकांना आवाहन। पुणे लोकसभेसाठी भाजपच्या इच्छुकांमध्ये 2 नावांवर सर्वाधिक चर्चा। मुरलीधर मोहोळ आणि जगदीश मुळीक यांच्या नावावर चर्चा झाल्याची माहिती। अमोल कोल्हेंसाठी शरद पवार मैदानात। शरद पवार आज शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार। शिरूरमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक होणार। महायुतीला उमेदवार आयात करावा लागतोय, हीच माझ्या कामाची पोचपावती। आढळरावांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांवरून अमोल कोल्हेंचा महायुती सरकारला टोला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज पुण्यातील भोर तालुक्याच्या दौऱ्यावर। भोरमधील अजित पवार गटाच्या भव्य महिला मेळाव्याला सुनेत्रा पवार हजेरी लावणार। खासदार सुप्रिया सुळेंची आज दौंड तालुक्यातील केडगाव या ठिकाणी निरामय कॅन्सर सेंटरला भेट। रुग्णांची भेट घेऊन विचारपूस केली। नंदुरबार लोकसभा भाजप उमेदवारच जिंकणार, आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांचा दावा। ठाकरे गटानंतर आता वंचितकडून रामटेक लोकसभा मतदारसंघावर दावा। वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांची आज रामटेकमध्ये सभा। मवियातील सर्वच पक्ष रामटेकच्या जागेसाठी आग्रही। छत्रपती संभाजीनगर लोकसभेवर आरपीआय आठवले गटानं सांगितला दावा। भाजपनं संभाजीनगरची जागा आरपीआयला सोडावी। आरपीआय आठवले गटाचे पदाधिकारी बाबूराव कदम यांची मागणी। अमित शहा हिंगोली लोकसभेची जागा शिंदे गटाला देतील। खासदार हेमंत पाटील यांची हिंगोली लोकसभेवर प्रतिक्रिया। अमित शहा दिलेला शब्द नेहमी पाळतात, हेमंत पाटलांचा दावा। वंचित बहुजन आघाडीचा मावळ लोकसभेवर दावा। महाविकास आघाडीकडे मावळच्या जागेबाबत चर्चा करू। वंचित बहुजन आघाडीच्या अनिल जाधव यांची माहिती। माढा लोकसभा मतदारसंघाची भाजपचे केंद्रीय निरीक्षक मंत्री भागवत कराड आणि आमदार प्रसाद लाड यांच्याकडून चाचपणी। रणजितसिंह निंबाळकर की मोहिते पाटील कुणाला उमेदवारी मिळणार यावर पदाधिकाऱ्यांची चर्चा। नांदेडमधील माजी खासदार भास्करराव खतगावकरांची सुनबाई भाजपमध्ये। नांदेड लोकसभेसाठी मिनल खतगावकरांचं नाव चर्चेत। बारामतीतील नमो महारोजगार मेळाव्याच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये शरद पवारांचं नाव नाही। निमंत्रण नसतानाही पवार मात्र कार्यक्रमाला उपस्थित राहणार। संसद सदस्य या नात्यानं शासकीय कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित राहायला आवडेल, पवारांचं पत्र। तर कोणत्याही शासकीय कार्यक्रमात माझं नाव टाकू नये, पवारांकडून राजशिष्टाचार विभागाला पूर्वीच सूचना। पवारांचं नाव निमंत्रण पत्रिकेत टाकण्यात येईल, पुणे जिल्हा प्रशासनाकडून खुलासा। बारामतीमध्ये कार्यक्रम असून पवारांना निमंत्रण नाही हे हास्यास्पद। अशा प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात कधीच झालेलं नाही। नमो महारोजगार मेळाव्यावरून राऊतांची सरकारवर टीका।
महाराष्ट्रात भाजप सत्तेत आल्यापासून डर्टी पॉलिटिक्स सुरू। भाजपच्या सत्तेत महाराष्ट्राला वाळवी लागली आहे। संजय राऊतांचा भाजपवर हल्ला। उद्धव ठाकरे पुन्हा उर्वरित महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। मनोहर जोशींच्या निधनानंतर बुलढाणा दौरा अर्धवट सोडून ठाकरे मुंबईत परतले। 4 तारखेला खोपोली, कर्जत आणि उरण भागाचा दौरा करणार। पुरंदर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का। काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे यांचा अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश। गुजरातमध्ये 2 तर आसाममध्ये 1 सेमीकंडक्टर कारखाना सुरू होणार। गुजरात आणि आसाममध्ये 1,26,00,000ची गुंतवणूक होणार। केंद्राकडून कारखाने सुरू करण्यासाठी प्रस्तावांना मंजुरी। एसीबीकडून राजन साळवींची पत्नी आणि भावाला नोटीस। रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयात आज हजर राहण्याच्या सूचना। अवैध मालमत्तेप्रकरणी राजन साळवींसह कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल। सलीम कुत्ता पार्टी प्रकरणात भाजप पदाधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल। भाजप पदाधिकारी व्यंकटेश मोरेंवर गुन्हा दाखल। सुधाकर बडगुजर यांच्यानंतर व्यंकटेश मोरे यांच्यावरही गुन्ह्याची नोंद। सोलापूरच्या आगळ गावातील रस्त्याच्या निकृष्ट कामांची आमदार राजेंद्र राऊतांकडे तक्रार। ठेकेदारानं रस्त्याचं निकृष्ट काम केल्यानं आमदार राजेंद्र राऊत भडकले। रस्त्याचं काम पुन्हा नव्यानं करावं, अन्यथा कारवाईचा इशारा। ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांकडून राज्यातील 7,000 किलोमीटर रस्त्यांच्या कामांना मंजुरी। 10 वर्षांसाठी रस्त्यांची देखभाल करण्याची कंत्राटदारावर जबाबदारी। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारचा मोठा निर्णय। देशभरात मार्चमध्ये 14 दिवस बँका बंद राहणार। साप्ताहिक सुट्टी व्यतिरिक्त सणासुदीमुळे बँका बंद राहणार। महाशिवरात्री, होळी आणि गुड फ्रायडे निमित्त बँकांना सुट्टी। नागपूर मेट्रोच्या तिकीट शुल्कात 1 मार्चपासून बदल। तिकीट शुल्कात 33% घट। वीकेंड सवलत, राजपत्रित सुट्टी आणि डेली पासच्या शुल्कात कपात। आणि खाडाच्या घरांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू। छत्रपती संभाजीनगर मंडळाच्या वतीनं 941 घरं आणि 361 भूखंडांच्या विक्रीसाठी ऑनलाईन संगणकीय सोडत काढली जाणार। केतकी चितळे आणि बाजीराव धर्माधिकाऱ्यांवरील गुन्हे मागे घ्या। परशुराम सेवा संघाच्या विश्वजित देशपांडेंची मागणी। सरकारची बदनामी करण्यासाठी प्रशासनानं जाणीवपूर्वक गुन्हे दाखल केले। विश्वजित देशपांडेंचे प्रशासनावर आरोप। साताऱ्यातील कास पठारावर वणवा, वनसंपदेचं मोठं नुकसान। वन्य प्राण्यांच्या जीवालाही मोठा धोका। वन विभागाकडून संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी। भरतीपूर्व परीक्षा एमपीएससी मार्फत ऑफलाईन पद्धतीनं घ्यावी, बुलढाण्याच्या विद्यार्थ्यांची मागणी। जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे ही मागणी। वर्ध्याच्या पुलगावमधील बँकेत हातचलाखी करून लोकांची आर्थिक फसवणूक करणारा पोलिसांच्या ताब्यात। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। भंडाऱ्यात आंबेडकरवादी संघर्ष पार्टीचं आंदोलन। शेतकरी महिलांच्या प्रश्नांसोबत रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी। गोंदियात दुचाकी चोरणाऱ्याला अटक। दुसऱ्या साथीदाराचा शोध सुरू। चोरलेल्या 2 दुचाकी हस्तगत। राज्यभरात 10वीच्या परीक्षेला सुरुवात। पुण्यातील रेणुका स्वरूप शाळेत परीक्षेसाठी विद्यार्थिनींचं औक्षण। जळगावच्या मुक्ताईनगरात मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त आमदार चंद्रकांत पाटील यांची तहसील कार्यालयात आढावा बैठक। 4 मार्चला विकास कामांच्या निमित्तानं मुख्यमंत्र्यांचा दौरा।